नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत, ती म्हणजे की केळी। मित्रांनो, केळी कशा पद्धती खाल्ली पाहिजे, की केळी उपाशीपोटी खाल्ली तर चांगलं आहे का, किंवा जेवण झाल्यावर केळी खाणं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, या संदर्भात आजची माहिती आहे। बरेच लोक दिवसाची सुरुवात हेल्दी पदार्थ खाऊन करतात, तर काही जण दिवसाच्या सुरुवातीला फळ खातात। वेळेच्या कमतरतेमुळे बरेच लोक किंवा 2 केळी खाऊन दिवसाची सुरुवात करतात। रिकाम्या पोटी केळी खाणं तब्येतीसाठी नेहमीच चांगलं ठरू शकतं। आरोग्य तज्ज्ञाच्या मते केळी पोषक तत्वांनी परिपूर्ण असते फळ असते, पण तुम्ही केळी कधी खाता, कोणत्या वेळी खाता हे खूप महत्त्वाचं असतं। प्रत्येक व्यक्तीची पचनक्षमता आणि आरोग्याची स्थिती वेगळी असते। रिकाम्या पोटी केळी खाण्याचे परिणाम वेगवेगळे देखील होऊ शकतात। आता केळी खाणं कोणासाठी फायदेशीर ठरतं तर कोणासाठी नाही। तर मित्रांनो, केळी खाल्लं तर त्वरित एनर्जी मिळते। केळीमध्ये नैसर्गिक शुगर म्हणजे की कार्बोहायड्रेट्स आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतं, ज्यामुळे शरीराला त्वरित एनर्जी मिळते। जर तुम्ही सकाळी वर्कआउटसाठी जात असाल किंवा लवकर ऑफिससाठी निघत असाल तर केळी एक इन्स्टंट एनर्जी मूड आहे। केळी प्रोटीन किंवा डायहायड्रेटसोबत खाणं अधिक चांगलं मानलं जातं। रिकाम्या पोटी केळी खाणं योग्य असतं का? तर मित्रांनो, एक निरोगी व्यक्तीसाठी योग्य प्रमाणात केळी खाणं उत्तम मानलं जातं। केळी खाल्ल्याने लवकर भूक लागू शकते, कारण त्यात हेल्दी प्रोटीन्स प्रमाण खूप कमी असतं। म्हणून दही, शेंगदाणे, बदाम किंवा ओट्स यासारख्या खाद्यपदार्थासोबत केळी देखील खावीत। आता मित्रांनो, दुसरं म्हणजे ॲसिडिटी किंवा पचनाच्या समस्या असल्यास अधिक काळजी घ्या। काही लोकांना रिकाम्या पोटी फळ खाल्ल्यामुळे जसं की गॅस, ॲसिडिटीची समस्या उद्भवते। केळी खाल्ल्यानंतर तुम्हाला सतत ही अशी समस्या उद्भवत असेल तर रिकाम्या पोटी खाण्याऐवजी नाश्त्यानंतर हे फळ नक्की खा। सतत अशी समस्या उद्भवत असेल तर आहार तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या। तज्ज्ञाच्या मते केळी नुसती खाण्याऐवजी दही, पनीर, बटर, ड्राय फ्रूट्स किंवा स्मूदीसोबत खाऊ शकता। यामुळे शरीराला हेल्दी फॅट्स, फायबर्स मिळतात, ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं आणि ऊर्जा देखील मिळते। केळी जास्त पिकली असली तर योग्य प्रमाणातच खा। संतुलित नाश्त्यासोबत केळी फक्त केळीवर अवलंबून न राहता प्रोटीन, फायबरच्या आहाराचा तिचा समावेश करा। म्हणजे की पोटाच्या समस्या असतील तर डॉक्टरचा सल्ला घ्या। डायबिटीसच्या रुग्णांनी विशेष त्याकडे लक्ष द्या। तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये ही केळी आपण सेवन केली पाहिजे। जर असं सेवन केलं तर नक्कीच आपल्या शरीराला याचे फायदे देखील मिळतील। तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।